श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामाचे नियोजन करून आपल्याला स्वामींची सेवा दररोज कशी करायची याविषयी मी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता खूप महिलांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना दररोजच्या जीवनामध्ये म्हणजे दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची नित्य सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही, किंवा स्वामींची कोणती पण छोटी मोठी जी सेवा असेल, जी सेवा आपण घेतलेली असते आणि ती सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये वेळच मिळत नाही. तर त्या महिलांनी कामाचं नियोजन करून स्वामींची सेवा कशी करायची हे सांगते तुम्हाला. तर बघा, आपण जेव्हा घरामध्ये घरातली सगळी कामं करतो किंवा ज्या बाहेर जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांनासुद्धा धावपळीमुळं स्वामी सेवेसाठी वेळच मिळत नाही. पण स्वामींची नित्यसेवा ही आपल्या आयुष्यामध्ये दररोज करणे हे खूप गरजेचं आहे. स्वामींनी आपल्या स्वामी भक्ताला नित्यसेवा ही दिली शक्य करतील स्वामी, हे स्वामींचं वाक्य आहे बघा. तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण आपल्या स्वामींची सेवा करतो त्यावेळेला आपल्या आयुष्यातील ज्या पण गोष्टी असतात, ज्या अशक्य आपल्याला वाटत असतात, त्या ह्या सेवेमुळे शक्य होतात. आणि त्यासाठीच आपण एक महिला जरी असलो आणि घरातलं कामाची जबाबदारी जरी आपल्यावर असली तरीसुद्धा प्रथम आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामींची सेवा ही आपण दररोज करणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपण घरातली सर्व जबाबदाऱ्या ह्या पार पाडत असतो. तर बघा, कामाचे नियोजन करून आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे. तर घरातली कामं ही आपली कधी न संपणारी कामं असतात. आपण दिवसाची सुरुवात ही कामानंच करतो आणि रात्रीचा शेवट हा सुद्धा कामानंच होतो. दिवसभर आपण एक काम झालं की दुसरं काम असतंच आणि त्याचसोबत महिलांना घरातल्या जबाबदाऱ्यासुद्धा असतात. पण ह्यातून आपण कामाचं नियोजन करायचं आहे आपल्याला. आपण जेव्हा कामाचं नियोजन करणार तेव्हा आपल्या स्वामी सेवेसाठी आपल्याला नक्कीच वेळ मिळणार बघा. कारण स्वामींची सेवा ही म्हणजे नित्यसेवा जी आहे स्वामींची बघा, ती कमीत कमी आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये सुद्धा आपण ही सेवा करून घेऊ शकतो. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की कामाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे बघा, तो म्हणजे ह्या ज्या टॉपिकवर मी तुमच्याशी बोलत आहे, तर ज्या महिला बाहेर जॉब करतात आणि ज्या घरामध्ये कामामध्ये खूप गुंतलेल्या आहेत, खूप व्यस्त आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा कामाचं नियोजन होऊन स्वामींची सेवा होईना झाल्या आणि ज्या बाहेर जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला त्या गोष्टी समजतील की आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपण कामाचे नियोजन करून दररोजचे स्वामींची सेवा कशी करायची याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. तर बघा, सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो त्यावेळेला आपल्या दिवसाची सुरुवात ही कामानं होते. तर त्याच वेळेला तुम्हाला काय करायचं, तर आपण एक सुवासिनी महिला आहोत, म्हणजेच आपल्या घरातली एक कर्ती स्त्री आहेत. आणि कर्ती स्त्री म्हणजे जी महिला जी त्या घराची लक्ष्मी असते. तर काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजेत. तर प्रथम तुम्हाला सांगते की जेव्हा पण तुम्ही सकाळी लवकर उठता त्यावेळेला जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी आणि ही जी थोडीशी कामं आहेत बघा, ही कामं तुम्हाला दररोज न चुकता करायची आहेत. सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत, पण ही थोडी एक दोन जी कामं आहेत बघा, ती कामं आपल्याला दररोज न चुकता करायच्या. कारण त्या कामांमुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो, आपल्या कुटुंबामध्ये खूप फरक पडतो आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते. तर पहिली तुम्हाला एक काम सांगते, जेव्हा पण तुम्ही सकाळी लवकर उठता त्यावेळेला तुम्हाला प्रथम घराच्या बाहेर जायचं आणि आपले जे काही पायऱ्या वगैरे असतात, उंबरठा असतो, त्याच्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. हे काम तुम्हाला न चुकता दररोज करायचं आहे. ह्यामुळे आपल्या रात्रभर जे काही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ज्या आपल्या घराच्या बाहेर ज्या उंबरट्यावर जी येऊन बसलेली असते, जेव्हा आपण आपला दरवाजा प्रवेशद्वार जेव्हा उघडतो त्यावेळेला ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते. यासाठी महिलांनी प्रथम हे उठल्या उठल्या काम करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्यानंतर तुम्हाला अंघोळ वगैरे झाल्यानंतर बघा, आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटीशी का होईना एक रांगोळी काढायचं आहे. हुंबऱ्याला आपलं हळदीचं लेपन करायचं आहे. आता हुंबऱ्याला हळदीचं लेपन करणं हे तुम्हाला दररोज जर शक्य होत नसेल तर तुम्ही हुंबरा जर स्वच्छ पाण्याने दररोज नुसता पुसून घेतला किंवा धुवून घेतला आणि हळदी कुंकू लावलं, त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढली तरीसुद्धा चालू शकते. कारण ही प्रवेशद्वार जे असतं ना आपलं, त्या प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करत असते आणि जेव्हा आपलं प्रवेशद्वार हे लक्ष्मीचं स्थान असतं म्हणजे लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर ह्या कामासाठी तुम्हाला 5 ते 15 मिनटं लागू शकतात, पण ही कामं प्रत्येक महिलेनं न चुकता आपल्या घरामध्ये नक्कीच केली पाहिजे. मग ती जॉब करणारी महिला असू नाही तर
घरामध्ये काम करणारी, दैनंदिन काम करणारी महिला जरी असले तरी सुद्धा तिनं न चुकता ही जी छोटी कामं मी तुम्हाला सांगितली कामं नाही तर ह्या एक चांगल्या सवयी गोष्टी आहेत, की ज्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. एक आपल्या घरातील आपण जे पण काम करत असतो ना, ज्या घराची जी करती महिला असते, ती जी पण काम करत असते, त्या कामावर त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. त्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्ही हे सर्व जी छोटीशी आता मी कामं सांगितली, ती कामं तुम्हाला उठल्यावर प्रथम सगळी करायचीच आहे. सकाळी आपल्याला आपण उठल्यानंतर काहींच्या घरामध्ये काय असतं तर सकाळी डबे वगैरे लागतात बघा द्यायला, त्यामुळं डबे करणे खूप गरजेचं असतं किंवा थोर मोठ्यांसाठी वेळेवर नाश्ता बनवणे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. ही सगळी कामं आपल्याला सकाळीच करावी लागतात. त्यासाठी काय होतं तर वेळेत म्हणजे सकाळी लवकर आपल्याकडनं देवपूजा होणं खूप गरजेचं असतं, पण ती एका महिलेकडून होत नाही कारण तिला घरातल्या ह्या जबाबदाऱ्यासुद्धा वेळेमध्ये पार पाडाव्या लागतात. तर त्या महिलेनं काय करायचं आहे तुम्हाला सांगते बघा. तुम्हाला 10 ते 10:30 पर्यंत तुमची जी पण काही कामं असतात महत्त्वाची, नाश्ता वगैरे, तुमचं जे काही डबा वगैरे, एखादी व्यक्ती जर जॉबसाठी जात असेल, तिला जर टायमामध्ये तुम्हाला डबा द्यायचा असेल बनवून, तर ती तुमची जी पण काही कामं असेल तुम्हाला एक 10 ते 10:30 पर्यंत करून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पायावरती पाणी वगैरे घ्यायचं, तोंड वगैरे स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यानंतर आपल्या देवघराच्या इथं बसायचं आणि आपल्या देवांची, सर्व देवांची देवपूजा करून घ्यायची. तुम्हाला एक सांगते की आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये देवपूजा ही 12च्या आतच करावी लागते. 12च्या पुढं आपण देवपूजा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतच नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला एवढं सांगते की तुम्हाला 12च्या देवपूजा करायची आहे म्हटल्यानंतर तुम्हाला 10पर्यंत 10:30 पर्यंत तुमची जी सकाळची महत्त्वाची कामं आहेत ती आवरून घ्यायची आहे. 10:30 ते तुम्ही 11, 11:15 पर्यंत तुमची देवपूजा जरी करून घेतली तरी चालेल. फक्त तुम्हाला लक्षात ठेवा की 12च्या आधीच देवपूजा आपल्या घरातली झाली पाहिजे. आपल्याला 12च्या थोडक्यात देवपूजा करून घ्यायचं. हे तुम्हाला एवढ्यापर्यंत तुम्हाला काम सकाळी जमल. तर त्याच्यानंतर आता स्वामींची सेवा म्हणजे स्वामींची नित्यसेवा आपल्याकडनं होत नाही वेळात वेळ काढून. तर ती कशी करायची? तर आता एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की स्वामींनी आपल्याला काय सांगितलंय? तर स्वामींनी आपल्याला सांगितलंय की माझी सेवा पण करत असताना तू तुझ्या जबाबदाऱ्या पण तुला तेवढ्याच पार पाडायच्यात. तू तुझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणाने पार पाड किंवा जे पण तू काम करत असेल ते प्रामाणिकपणे कर. त्यात सुद्धा ही सेवाच आहे. तर तुम्हाला सांगते ही तर आपली सेवा झालीच की आपण ज्या पण जबाबदारी असेल ते प्रामाणिकपणे पार पाडतो. पण दिवसभर जो काही ह्याच्यानंतरचा वेळ असो 12:30च्या नंतरचा, त्या सेवेमध्ये तुम्हाला एक अर्धा तास फक्त या सेवेसाठी काढायचा आहे आणि अर्ध्या तासामध्ये तुमचे 3 अध्याय 11 माळी जप हा नक्कीच होईल. सेवा खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की 3 अध्याय वाचायला कमीत कमी 10 ते म्हणजे 5-7 मिनिटं लागतात बघा, कारण अध्याय खूप छोटे आहेत. सेवा खरंच चुकवू नका. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगते की तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज किंवा मांसाहारी जर बनवलं जाणार असेल तर त्याला जर आपण हात लावून किंवा ते जर बनवून तुम्हाला स्वामींची कोणतीही नित्यसेवा घरामध्ये करायची नाही. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार आहेत त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सकाळी 10च्या आत देवपूजा झाल्यानंतर लगेच तिथेच तुमची ती आपल्या स्वामींची जी नित्यसेवा आहे ती करून घ्यायची आहे. फक्त मांसाहारी पदार्थ बनवल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थाला आपण हात लावल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मार्गातली कोणतीही सेवा करायची नाही. हा नियम कडकडीत आहे. हा नियम प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच पाळा. कारण बाहेर ज्या जॉब करणाऱ्या महिला असेल त्यांच्यासाठी एक सांगते की तुमच्या इथं जर तशी व्यवस्था असेल की तुम्ही तिथं स्वामीच्या इथं सारामृताचे अध्ययन पठण करू शकता, तसं जर तुम्हाला तिथं ते जे ठिकाण आहे जॉबचं ते ठिकाण तुम्हाला जर पवित्र वाटत असेल तर तिथं सुद्धा तुम्ही हे स्वामीच्या इथं सारामृताचे 3 अध्ययन सहजरित्या दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता. सेवा ह्या खूप महत्त्वाच्या आहे आणि स्वामी फक्त सेवा बघताच. आपण जिथं स्वामींचं नाव घेतो, जिथं स्वामींची सेवा करतो ते ठिकाण ते जे असतं ते सर्व पवित्र होतं. कारण स्वामी सेवेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांना जेव्हा तू अगदी मनापासून माझी सेवा करणार तेव्हा त्या सेवेचं फळ मी तुला देणार आणि जेव्हा तू पवित्र मनाने माझी सेवा करणार, मनापासून सेवा करणार, तेव्हाच ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर जॉब करणाऱ्या महिलांच्या ठिकाणी जर अशी व्यवस्था असेल तर तुम्ही तिथं सुद्धा पठण करू शकता. तिथं जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल. फक्त ती जी जागा असेल, ती जी तुम्ही जिथं बसता म्हणजे जिथं तुम्ही जॉब करता ते ठिकाण तुम्हाला पवित्र असावं आहेत. यासाठी मी तुम्हाला सांगितलं 12 ते 12:30 ही वेळ पाळा आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जो वेळ असतो भरपूर वेळ त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामींची नित्यसेवा ही नक्कीच करा. कारण आपण एक स्वामी भक्त आहोत आणि नित्यसेवा आपण जसं करत जातो तसं काय होतं आपल्या आयुष्यामध्ये, तर नित्यसेवा जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्या अचानक संकट येतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. त्यावेळेला हे जे आपण नित्यसेवा केली त्याचं फळ आपल्याला सेवेचं फळ त्या दिवशी मिळतं. यासाठी नित्यसेवा करणे खूप गरजेचं आहे. सेवा जेव्हा आपण स्वामींच्या करतो तेव्हा आपले जे काही वाईट मागचे कर्म असतात त्याचे भोग आपण भोगत असतो. आपल्या आयुष्यात खूप दुःख असतात,
खूप संघर्ष असतात, खूप समस्या असतात. ह्यातून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आणि जे आपण भोग भोगत असतो, त्या भोगांची तीव्रतासुद्धा ते ह्या सेवेमुळे कमी करत असतात. यासाठी प्रत्येक महिलेनं कामाचं नियोजन करून वेळात वेळ काढून स्वामींची नित्यसेवा ही घरामध्ये नक्कीच करा. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं की दिवसभर तुमच्याकडे एवढा वेळ असतो, तर तुम्ही त्या वेळेमध्ये एक अर्धा तास काढा. मी असं म्हणत नाही की 12:30च्या नंतर जो दिवस तो मोकळा वेळ असतो तुमची, त्याच्यानंतर पण भरपूर कामं घरातली असतात. कारण काम हे घरातलं कधीसुद्धा संपत नाही. त्यासाठी तुमच्याकडे त्याच्यानंतर सुद्धा भरपूर असे काम असणार, पण त्या कामामध्ये तुम्हाला अर्धा तास फक्त स्वामींच्या सेवेसाठी काढायचा आहे. अर्धा तास. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.